अहमदनगर दक्षिण मतदारसंघाच्या ईव्हीएम मशीनच्या गोदामात ठेवण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी कडक सुरक्षा रक्षा असतानाही एक व्यक्ती सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करत असताना निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहात पकडल्याचा दावा प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आला आहे। या घटनेबाबतचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे। ज्या गोदामात ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहेत त्याच्या बाहेरच्या बाजूस एक व्यक्ती सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करताना दिसून येत आहे। ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत त्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा असतानाही एक व्यक्ती थेट गोदामाच्या गेटपर्यंत पोहोचल्यानं महसूल आणि पोलीस यंत्रणेच्या सुरक्षेबद्दल प्रश्न निर्माण होतोय। काल रात्री घडलेल्या प्रकारासंदर्भात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचे सहकारी राहुल जावरे यांनी त्यांच्या ऑफिशियल ग्रुपवर सांगितलं की रात्री 8:22 एक व्यक्ती या ठिकाणी आला। पोलीस तसेच सीआरपीएफ सुरक्षा यंत्रणेला कुठल्याही प्रकारची सूचना न देता हा व्यक्ती थेट गोदामाच्या शटरपर्यंत पोहोचला। सीसीटीव्ही यंत्रणेत छेडछाड करताना तो दिसून आला। हा प्रकार प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब हा व्यक्ती कोण आहे अशी विचारणा पोलिसांकडे केली। त्यावेळेस त्यांना सुद्धा या व्यक्तीबद्दल काही माहिती नव्हतं। केंद्र, राज्य तसेच स्थानिक पोलीस असा त्रिस्तरीय बंदोबस्त असताना सुद्धा एखादा व्यक्ती थेट गोदामाच्या शटरपर्यंत प्रवेश कसा करू शकतो असा प्रश्न गोदामाच्या ठिकाणी 24 तास पहारा देणाऱ्या निलेश लंके प्रतिष्ठानच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे। दरम्यान या घटनेसंदर्भात जिल्हा निवडणूक यंत्रणा किंवा पोलीस विभागाकडून खुलासा करण्यात आलेला नाही।